शिवलीलामृत 11वा अध्याय. या स्तोत्राचा पाठ नित्य अथवा दर सोमवारी करावा. श्री गणेशाय नमः. श्री गणेशाय नमः. धन्य धन्य तेची जन, जे शिव भजनी परायण. सदा शिवलीलामृत श्रवण, अर्चन सदा शिवाचे. सूत मने शौनकादिगां प्रती, जे रुद्राक्ष धारण भस्म चर्चिती. त्यांच्या पुण्यास नाही मिती, त्रिजगती तेची धन्य. जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण. तो शंकरची त्याचे दर्शन, घेता तरती जीव बहु. अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण. शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिव स्वरूप म्हणूनी. त्यावरोनी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान. असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधिजे आदरे. कंठी बांधावे 32, मस्तका भोवते 24. सहा सहा करणी पुण्य विशेष, बांधिता निर्दोष उत्तम. सर्वदा अष्टोत्तर शतमाळा, सर्वदा असावी गळा. एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्य विशेष. पंचमुख षण्मुख अष्टमुख, चतुर्दशमुख लक्ष्मीकारक. सकळ मंत्र सुफळ देक, रुद्राक्ष जप नित्य करिता. नित्य रुद्राक्ष पूजन, तरी केले जाणे जे शिवार्चन. रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐकाये विषयी. काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन. विवेक संपन्न प्रधान, परम चतुर पंडित. प्रजा दायाद भूसर, धन्य म्हणती तोची राजेश्वर. लाच न घे न्याय करी साचार, अमात्य थोर तोची. सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी, पूर्वदत्ते ऐसी लाधीचे कामिनी. सूत सभाग्य विद्वान गुणी, विशेष सुकृते पाविजे. गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार. वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे. श्रोता सप्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण. काय आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय. असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करिता अनुष्ठान. दोघांशी झाले नंदन, शिवभक्त उपजताची. राजपुत्र नाम सुधर्म, प्रजानात्मज कतारक नाम. दोघे शिवभक्त निस्सीम, सावधान शिवध्यानी. बाळे होनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैराग्यशीळ. लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या. पंचवर्षी दोघे कुमार, लैवविती वस्त्रे अलंकार. गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लैवविती. तव ते बाळ दोघे जण, सर्व अलंकार उपाधी टाकून. करीती रुद्राक्ष धारण, भस्म चर्चिती सर्वांगी. आवडे सर्वदा एकांत, श्रवण करीती शिवलीलामृत. बोलती शिव नामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा. आश्चर्य करीती राव प्रधान, यास का नावडे वस्त्रभूषण. करीती रुद्राक्ष भस्म धारण, सदा स्मरण शिवाचे. विभूती पुसोने रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती. ते सवेच ब्राह्मणांसी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा. शिक्षा करिता बहुत, परीतीन सांडिती आपुले व्रत. राव प्रधान चिंताग्रस्त, म्हणती करावे काय आता. तो उगवला सुकृत मित्र, घरासी आला पराशर. सवे वेष्टीत ऋषींचे भार, अपार सूर्य तेजस्वी. जो कृष्ण द्वयंपायनाचा जनिता, त्रिकाळ ज्ञानी प्रतिसृष्टी करता. जो वसिष्ठाचा नातू तत्वता, राक्षस सत्र जेने केले. जेवी मनुष्य वागती अपार, तैसेचे पूर्वी होते रजनीचर. ते पितृकैवारे समग्र, जाळिले सत्र करुणिया. जन्मे जये सर्पसत्र केले, ते आस्तिकेमध्येच राहविले. पराशरासी पुलस्तीने प्रार्थिले, मग वाचले रावणाधिक. वीरांची सदटावनी क्षणमात्रे, प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे. तेवी पितृकैवारे पराशरे, वादी जर्जर भय केले. ती सांगावी समूळ कथा, परी विस्तार होईल ग्रंथा. या लागी ध्वनितार्थ बोलिलो आता, कळले पाहिजे निर्धारे. ऐसा महाराज पराशर, ज्याचा नातू होय शुक्र योगींद्र. तो भद्रसेनाचा कुळगुरु निर्धार, घरा आला जाणोनी. राव प्रधान सामोरे धावती, साष्टांग नमुनी घरासी आणिती. षोडशोपचारी पूजिती, भाव चित्ती विशेष. समस्ता वस्त्रे भूषणे देऊन, राव विनवी कर जोडून. म्हणे दोघे कुमार रात्रंदिन,
ध्यान करती शिवाचे, नावडती वस्त्रे अलंकार, रुद्राक्ष भस्मावरी सदाभर, वैराग्यशील अनुमात्र, भाषण न करती कोणासी, इंद्रिय भोगावरी नाही भर, नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजी यांनी समग्र, आरूढावे आवडेना, पुढे कैसे राज्य करीती, हे आम्हासे गूढ पडिले चित्ती. मग तो दोघे कुमार आणोनी गुरुप्रती, दाखविले भद्रसेने, गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणि शशी, तैसे तेजस्वी उपमा तयांसी, नाही कोठे शोधिता, यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त, ऐक तुझ सांगतो. पूर्वी हे काश्मीर देशात उत्तम, महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगना मनोरम, महानंदा नाम तिचे, त्या ग्रामीचा तोची भूप, पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिताकृती पाहुणी कंदर्प, तन्मय होनी नित्य करी, जैसे उगवला पूर्णचंद्र, तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्नखचित याने अपार, भाग्यापार नाही तिच्या, रत्नमय दंडयुक्त चामरे जीवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्नखचित चरणी जिच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास, हिरण्यमय रत्नपर्यंक राजस, चंद्ररश्मी समप्रकाश, शय्याजीची अभिनव दिव्याभरणी संयुक्त, अंगी सुगंध विराजित, गोमहिषी खिल्लारे बहुत, वाजी गजघरी बहु असे, दास दासी अपार, घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर, तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखोन, सकळ नृप डोलविती मान, तिचा भोग काम इच्छून, भूप सभागे येती घरा, वैश्या सोनी पतिव्रता, नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता, इंद्रासही वश्य नव्हे, परमशिव भक्त विख्यात, दानशीळ उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत, शिवरात्र करी नेमेसी, अन्नछत्र सदा चालवित, नित्य लक्ष त्रिदळे शिव पूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत, अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छिती, ते ते महानंदा पुरविती, कोटी लिंगे करवित, श्रावण मासी अत्यादरे, ऐके भद्रसेना सावधान, कुक्कुट मर्कट पाळले प्रीती करून, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून, नाचू शिकविले कौतुके, आप जे का नृत्यागार, तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मर्कट त्यासमोर, तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण, तेही ऐकती दोघे जण, सेवेची महानंदा करी गायन, नृत्य करी शिवा पुढे, महानंदा त्यांसी सोडून, नृत्य करवी कौतुके करून, त्यांच्या गळा कपाळी जाण, विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करून, त्यासी घडत असे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून, सदाशिव पातला, सौदागराचा वेश धरिला, महानंदेच्या सदना आला, त्याचे स्वरूप देखोनी ते अबला, तन्मय झाली ते धवा, पूजा करोणी स्वहस्तकी, त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी, कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन, म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण, मानवी कर्तृत्व हे नव्हे, सौदागरी ते काढून, तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होनी आनंद घन, नेम करी तयासी, पृथ्वीचे मोल हे कंकण, मीही 32 लक्षणी पद्मीन, 3 दिवस संपूर्ण, दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले, सेवेची त्याने दिव्य लिंग काढिले, सूर्यप्रभेहून आगळे, ते जवर्णिले न जाय, लिंग देखोनी ते वेळी, महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी, म्हणून वंदी लिंगा ते, म्हणे या लिंगाच्या प्रभेवरून, कोटी कंकणे टाकावी ओवाळूनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी, लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण, भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नी प्रवेश करीन, महाकठीण व्रत माझे एरीने अवश्य म्हणून, ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करिता शयन, रत्नखचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व, धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारावया अभिनव, कौतुक चरित्र दाखवी, त्यांच्या आज्ञे करून, नृत्य शाळेस लागला अग्न, जन धावू लागले चहूकडून, एकची हाक झाली, 30 सावध करी मदनारी, म्हणे अग्नी लागला उठ लवकरी, एरी उठली घाबरी,
तव आभातात्मज चेतला तैशा माझी उडी घेऊन कंठपाश त्यांचे काढून कुकुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर यावरी पुसे सौदागर महानंदे प्रती ते दवा माझे दिव्य लंग आहे की जतन महानंदा घाबरी ऐकून वक्षस्थळ घेत बडवून म्हणे दिव्यलिंग दग्ध झाले सौदागरे बोले वचन नेमाचा आजी दुसरा दिन मी आपुले देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी मग त्रिचरण चेतविला आकाश पंथे जाती ज्वाला सौदागर सिद्ध झाला समीपा आला कुंडाच्या अति लाघवी उमारंग जो भक्तजन भवभंग उडी घातली सवेग ओम नमः शिवाय म्हणूनी ऐसे देखता महानंदा बोलविले सर्व ब्रह्मवृंदा लुटविली सर्व संपदा कोश समवेत सर्वही अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी गृहदान महानंदेने स्नान करून भस्मांगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊन हृदयी चिंतले शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रकटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ता ते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर शिरी झुळझुळ वाहे नीर भयंकर महाजोगी चंद्रकला तयाचे शिरी निळकंठ खटवांगधारी भस्म चर्चिले शरीरी गज चर्म पांघरला नेसला से व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडाचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचे वरी कंदुक झेलित तेवी 10 भुजा पसरवून अकस्मात महानंदेसी जैलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माग वरदान ती म्हणे हे नगर उद्धरून विमानी बैसवी दयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पावणी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृष्णा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैची ते नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेचे गोड उदक अमृताहुनी कोटी गुणे जेथे सुरतरुंची वने अपार सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणीची धवलगारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसनता बोलती शिवदास ते प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पावली ही कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास म्हणे कुमार दोघे निशेष कुटमरकट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करून सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लावतील बहुतास उद्धरतील तुम्हा ते अमात्यासहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इथुके निमी धन्य सुपुत्र उदरी जन्मले भद्रसेन बोलती बुडती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांग यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र आम्हास परम प्रिय कर राजस प्राणाहुनी आवडे बहु तुमच्या आगमने करून स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी मज तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासी ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखार्णवी पडेल पे प्रत्यय सदृश बोलावे वचन ना तरी अंगासे येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष कठीण ते गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोलावया न करावा अनुमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली असती जाणपा आज पासोनी 7वे दिवशी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊन पडियेला अमात्यासहित त्या स्थानी दुःखाग्नीत गेली हाळूनी अंतपुरी सकळ कामिनी आकांत करती आक्रोशे करुणी हाहाकार वक्षस्थळ पिठी नृपवर मग रायासी पराशर सावध करुणी गोष्ट सांगे नृपश्रेष्ठांना सोडी धीर ऐक सांगतो विचार जे पंचभूते नव्हती समग्र शशीमित्र नव्हती ते नव्हता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार ते झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणून ते ध्वनी माया सत्य तेथुनी झाले महत्त्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुनिया सत्वांशी निर्मिला पीत वसन रजांशी सृष्टीकर्ता द्रुहीन
तमांशे रुद्र परिपूर्ण सर्गस्थित्यंत करविता वेदिसी म्हणे सृष्टी रची पूर्ण एरू म्हणजे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहू वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परम पावन त्याहुनी विशेष गुह्य ज्ञान भुवत्रयी असेना बहुत करी त्याहून आणि कठोर नाही साधन हा रुद्राध्याय शिवरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्याच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रा सांगे रुद्र हा मग संप्रदाय ऋषीपासून भूतळी आला हा अध्याय जाण थोर जप तप ज्ञान त्याहुनी अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहुनी थोर नाही जाण रुद्रमहिमा आघात पूर्ण किती म्हणून वर्णावा रुद्रमहिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडून यम किंकर रीते व हिंडू लागले मग यमे विधी लागी पुसून अभक्ती कृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदी लक्षून त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेने ते जाऊन यमपुरीस महानरकी पडले सदा यम सांगे दूताप्रती शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचणी करा शिवथोर विष्णू लहान हरी विशेष हरगवण ऐसे म्हणती जे त्या लागून आणोनी नरकी घालावे रुद्राध्याय नावळे त्यासी कुंभी पाकी घालावे त्यासी रुद्रानुष्ठाने आयुष्याचे वृद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यूदुरी होय असाच अथवा शतघट स्थापून दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रून सिंचन पुत्रा करी नित्य 10 सहस्त्र आवर्तने पूर्ण शोणी पाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गत होनी बोलत सकळ ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासून तरीत्व आचार्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणि सांगती ते बोलावून आताची आणि तू आरंभी मग सहस्त्र विप्र बोलावून ज्यांची रुद्रानुष्ठाने भक्तिपूर्ण न्यास ध्यानयुक्त पडून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्या सममनाहुनी नीच पूर्ण विरक्त सुशील गेलिया प्राण दुष्ट प्रतिग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणून उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण पैसला व्यासपिता घेऊन सहस्त्रकट मांडून अभिमंत्रोणी स्थापिले स्वर्गधुनीचे सलील भरले पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्रघोषे गर्जिनले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्रसंख्या झाले दिवस 7वे दिवशी माध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय येता धरणीस बाळ मूर्छित पडी येला एक मुहूर्त निचेष्टित चलन वलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभिकारा रुद्रोदक शिंपून सावधान केले राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्व जटा कपाळी शेंदूर विक्राम दाढा भयंकर नेत्र खदिरांगा सारिखे तो मज घेऊन जात असता चौघे पुरुष धावणी आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमल भवांडी दुजिनसे ते तेजे जैसे गबस्ती दिगंत तमन संहारिती भस्म अंगी व्याघ्रामरण दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोडविले तोडोनी बंधन या काळ पुरुषासी धरून करीत ताडन केले ते ऐसे पुत्रमुखीचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळी शिवनाम गरजत ते वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गरजे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गरजती
हरिक वाद्यांचे गजर, शिवलीला गाती अपार, शृंगे भृंगे कहाळ थोर, सनया अपार वाजती, चंद्रानना धडकती भेरी, नादन माये नभोदरी, असो भद्रसेन यावरी, विधियुक्त होम करीतसे, षडसान्ये शोभिवंत, अलंकार दिव्य वस्त्र देत, अमोलिक वस्तू अद्भुत, आणूनी अर्पी ब्राह्मणासी, दक्षिणे लागे भांडारे, मुक्त केली राजेंद्रे, म्हणे आवडे ती तुके भरा, एकसरे मागे पुढे पाहू नका, सर्व याचक केले तृप्त, पुरेपुरे हेची ऐकली मात, धनभार जाहला बहुत, म्हणून सांडिती ठाई ठाई, ब्राह्मण देती मंत्राक्षता, विजय कल्याण हो तुझ्या सुता, ऐसा अति आनंद होत असता, तो अद्भुत वर्तले, वसंत येत सुगंधवनी, की काशी क्षेत्रावरी स्वरध्वनी, की श्वेतोत्पले मृडानी, रमणलिंगाची किनी देवास सापडे चिंतामणी, सुदिता पुढे क्षीराब्दिये धावणी, तैसा कमलोद्भव नंदन, ते क्षणी नारद मुनी पातला, वाल्मिक सत्यवती नंदन, औद्दानपादी कया हृदयरत्न, शिष्य हे ज्यांचे त्रिभुवनी जाण, वंद्यते का सर्वाते, जो चतुष्षष्टी कला प्रवीण निर्मळ, चतुर्दशी विद्या करतला मरळ, ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की, हे कमळ भवांड मोडोनी, पुनःसृष्टी करणार मागुतेनी, अन्याय अविलोकिता नयनी, दंडी ताडील शक्राधिका, तो नारद देखुनी तो चिक्षणी, कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी, दक्षिणाग्नी गार्हपत्य आहवनी, उभे टाकले देखता, पराशरादी सकळ ब्राह्मण, प्रधानासाहित भद्रसेन, धावणी धरिती चरण, ब्रह्मानंदे उचंबळले, दिव्यगंध दिव्य सुमनी, षोडशोपचारी पूजिला नारद मुनी, राव उभा ठाके कर जोडोनी, म्हणे स्वामी अतींद्रिय द्रष्टा तू, त्रिभुवनी गमन तुझे सर्व, काही देखिले सांगा पूर्व, नारद मुनी मार्गी येता शिव, दूत चौघे देखिले, दशभुज पंचवदन, तीही मृत्यू नेला बांधून, तुझ्या पुत्राचे चुकले मरण, रुद्रानुष्ठाने धन्य केले, तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा, शिवे वीरभद्र मुख्य पाठविला, मज देखता मृत्यूशी पुसू लागला, शिवसुता ऐका ते, तू कोणाच्या आज्ञे करून आणीत होतासी भद्रसेन नंदन, त्यास 10 सहस्र वर्षे पूर्ण आयुष्य असे निश्चय, तो सार्वभौम होईल तत्वता, रुद्र महिमा तुझ ठाऊक असता, शिव मर्यादा उल्लंघनी तत्वता, कैसा आणीत होतासी, मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन, पत्रिका पाहिली वाचून, तो 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते, ते महत्पुण्य सोनी सहज 10 सहस्र वर्षे करावे राज्य, मग तो सूर्यनंदन महाराज स्वाप राधे कष्टी भो, मग उभा ठाकुनी कृतांत, कर जोडून स्तवन करीत, हे अपर्णात व हिमनग जामात, अपराध नक घडला हा, ऐसे नारदे सांगता ते गोष्टी, राये पायावर घातली लोळणी, आणि सहस्र रुद्र करोनी महोत्सव करीतसे, शतरुद्र करिता विशेष, शतायुषी होय पुरुष, हा अध्याय पडता निर्दोष, तो शिवरूपी याच देही, तो तेथेची झाला मुक्त, त्याच्या तेथे तरती बहुत, असो यावरी ब्रह्मसूत झाला मुक्त, असो यावरी ब्रह्मसूत अंतर्धान पावला, आनंदमय शक्तिनंदन, राये शतपद्मधन देऊन, तो शेविला गुरु संपूर्ण, ऋषींसहित जात झाला, हे भद्रसेन आख्यान जे पडती, त्यासी आयुष्य संत, त्याची काळ न बांधे अंती, वंदोणी ती शिवपदा, दशशत कपिला दान, ऐकता पडता घडे पुण्य, केले असेल भक्षण सुरा प्राण ब्रह्महत्य, एवं महापाप पर्वत तत्वता, भस्म होती श्रवण करिता, हा अध्याय त्रिकाळ वाचिता, गंडांतरे दूर होती, यावरी कलियुगी निशेष, शिवकीर्तनाचा महिमा विशेष, आयुष्यहीन लोकास अनुष्ठान हेची निर्धारे, मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रास राज्य देऊन, युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी, मग प्रधाना समवेत रावर जाता झाला तपोवना, शिव अनुष्ठान रुद्राध्याना करीत, अहो महारुद्र तोषला, विमानी बैसोनी त्रित, राव प्रधान गेले मिळवित, विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करून राहिले, शेवटी शिवपदासी पावन राहिले शिवस्वरूप होऊन, हा 11वा अध्याय जाण, स्वरूप 11 रुद्रांचे, हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्र समाधान, की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छित फळ देणारा, मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान, त्यास न बाधी ग्रह पीडा विघ्न,
पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्व ठाई. येथे जो मानिल विश्वास तो होईल अल्पायुषी तामस. हे निंदितो चांडाळ निःशेष त्याचा विटाळ न व्हावा. त्यास प्रसवनी वांझ झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता. त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे. ते आपल्या गृहासी न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे. ते त्वजावे जीवे भावे जेवी सुशिळे हिंसक गृह. जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याची पंक्तीस. त्यासी मृत्यू आला या गोष्टीचा संदेह काही असे न. असो सर्व भाव निश्चित अखंड पाहावे शिवलीलामृत. हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा. या अध्यायाचे किरीत अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्याचे पुण्य. त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रकटेल. अपर्णा हृदयाब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद. जो जगदानंद मूळ कंद अभंग न विटे काळत्री. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड. परिसोत सज्जनाखंड एकादशमाध्याय गूढ हा. ओम नमः शिवाय. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं. श्री शिवाय नमस्तुभ्यं.